रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. तर शेतकरी मित्रांनो, ऊस आता असावं तर असा, तुम्ही जाडी बघा, लांबी बघा, एका बेटाला जवळजवळ 20 ते 22 फुटवे आहेत आज. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण आज पुसेसावळीमध्ये आहे. तर शेतकरी मित्रांना बऱ्याच म्हणजे अडचणी असतात आपल्या पिकामध्ये की ऊस कसा करू, काय करू. तर आज तुम्ही हे उदाहरण बघू शकता आपल्या पुसेसावळीमधलं. हे जिवंत उदाहरण आहे. हा प्लॉट बघा तुम्ही, किती कांड्या आहेत, पेरेची जाडी, लांबी सगळं बघा. तर आपण पहिल्यांदा शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार काका, तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा बघ. माझं संपूर्ण नाव यशवंत उत्तम शिंदे, राहणार पिसावळी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. बरं. तर आतापर्यंत तुम्ही ह्या रामा ॲग्रोटेकचं सगळं आपलं उत्पादन काय काय वापरलं तुम्ही या ऊसाला? पहिल्यांदा आपण हे रूट मॅजिक, ज्ञानशक्ती, मायक्रोन्यूटन वापरले. नंतर दीड महिन्यानंतर प्रत्येक महिन्याला डोस ऊस स्पेशल हे मारत गेलो. मायक्रोन्यूटन, रूट मॅजिक हे मारले. शेतकरी मित्रांनो, बघूया त्या काकांना विचारा आपण की त्यांनी रामा ॲग्रोटेकच का निवडलं. की आता एवढे सारे कंपन्या आहेत आपल्या इंडियामध्ये आणि भरपूर साऱ्या कंपन्या झाल्या आहेत, पण रामा ॲग्रोटेकची त्यांनी का निवड केली हे त्यांच्या तोंडून ऐकू. तर काका तुम्ही सांगा की शेतकऱ्यांना, खटाव तालुक्यात पूर्ण महाराष्ट्र पण बघते तुम्हाला, तर हे तुम्ही रामा ॲग्रोटेकच तुम्ही का निवडलं, म्हणजे व्हिडिओ वगैरे तुम्ही बघून? हे नाही, मी सुरुवातीला जवळजवळ 50-60 यूट्यूबवर व्हिडिओ बघितले होते. अच्छा, पहिल्यांदा. बरं. सरासरी माझा तसं लगेच विश्वास बसतोय का शेतकरी नाही बसत, बरोबर. मग परत आमचे जोडीदार आहेत ना, त्यांनी वापरले हे प्रोडक्ट पहिल्यांदा. अच्छा, त्यांचं ऊस बघितल्यानंतर परत मी बी चालू केलं. अच्छा, म्हणजे विश्वास बसला हां, मी 50 व्हिडिओ बघितले होते आपल्या यूट्यूबवर रामायणची प्रोडक्टची. बरं. तर आता ही कसं आहे, जनरली आता विचार केला, ऊसाला सूर्यप्रकाश लागतो. बरोबर, पहिली गोष्ट, बरोबर, नैसर्गिकरित्या. बरोबर. म्हणून आम्ही काय केली, 7x6 वरती ही रोप लागण केलेली आहे. अच्छा, 7 फूट पट्ट्या, म्हणजे तुम्ही 7 फूट जवळजवळ सरीचं अंतर ठेवलं आणि रोप लागण केली. अच्छा. तर ही 22 ऑगस्टला लागण केली. अच्छा, 22 ऑगस्ट, म्हणजे आज रोजी जवळजवळ 8-9 महिने झाले उसाला. त्यातनं हां असे आपलं पहिल्या सुरुवातीला मग काही 120 दिवसांना आपण पॅरल डोस जे कारखान्यात देतो त्याच्या व्यतिरिक्त आपण काय म्हणजे काय टाकलेलं नव्हतं. नंतर मग चालू केलं. नंतर मला पहिल्याच ज्ञानशक्ती मायक्रोन्यूटन, रूट मॅजिकमध्ये मला फुटवेची संख्या भरपूर आली, 20-21 आली. आता म्हणलं हे फुटवे काय लोक म्हणतात ती 3-4 महिन्यात मरून जाते. पण विशेष म्हणजे माझ्या ऊसात आहे ना, एकही म्हणजे फूट मेलेली नाही. एकही फुटवा गेला नाही तुमचा? एक घ्या, 20-21 संपूर्ण जगलेत. विशेष म्हणजे नंतर पण आम्ही निर्णय असा केला की आपण पाला सुजवूया, सूर्यप्रकाश मिळेल. नंतरचे समजा आपल्याला जी शूट मिळते ती कोंबार, बरोबर, त्यातनं फायदा काय होतं बघू. बोनस संपूर्ण पाला काढला, बोनस थोडक्यात. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघूया, आपण फुटवे पण बघूया, त्याच्यातलं अंतर पण बघूया. पेऱ्यातलं बघा, जवळजवळ 21 बसते मित्रांनो. आणि काय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12वी कांडी चालू आहे अजून. काय काय 15 6 महिने अजून अवकाश आहे. शेतकरी मित्रांनो, ऊसाची जाडी बघा, पेऱ्यातलं अंतर बघा, हे कितीचे पुढं अंतर आहे, जाडी आहे ऊसाला. तर हा रिझल्ट आहे ना, रामा ॲग्रोटेकचाच माझ्या दृष्टीने रिझल्ट आलेला आहे माझ्या अनुभवातून. हे तर शेतकरी मित्रांनो, ऊस आता असावं तर असा, तुम्ही जाडी बघा, लांबी बघा, एका बेटाला जवळजवळ 20 ते 22 फुटवे आहेत आज, आणि एकही फुटवा मेलेला नाही. आपण पण सांगत नाही मित्रांनो, हे शेतकऱ्यांनी स्वतः तोंडून सांगितलंय. आणि ऊस स्पेशल तुम्ही एकदा वापरून बघा, त्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे. तर काका, तुम्ही आतापर्यंत किती डोस आणि कसं कसं नियोजन केलं आतापर्यंत? ज्ञानशक्ती, बायोसमृद्धी आपलं सुरुवातीला मी ज्यावेळेला कांडी धरायच्या अधिकार ज्ञानशक्ती, बरोबर, मायक्रोन्यूटन, रूट मॅक्स वापरले होते. बरोबर, 2 डोस झाले होते. बरोबर. नंतर परत संपूर्ण फुटव्याची संख्या कांडी पूर्ण झाल्यानंतर सगळ्याची फुटव्यांची, बरोबर, त्यावेळेला आपण ऊस स्पेशल, बरोबर, आणखी रूट मॅट आणि मायक्रोन्यूटन हे वापरले होते. आणि आता दुसरा डोस
परवा टाकलेला आहे स्पेशलचा बरोबर आणि मॅग्नेटचा बरोबर. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, 2 दिवसापूर्वीच काकांनी ज्ञानशक्ती आपलं ऊस स्पेशल अजून एकदा प्रोडक्ट सोडलेलं आहे. तर अजून पुढच्या महिन्यात त्यांना 4 ते 5 कांड्या 100% घ्यायच्याच आहेत. काका तुम्हाला काय वाटतं, ऊस स्पेशलमुळे महिन्यात तुमच्या किती कांड्या वाढल्या असतील तरी अंदाजे? नाही, प्रत्येक महिन्याला आपल्याला ह्या ऊस स्पेशलमुळे ना चार कांड्या तर वाढ झालेलीच आहे चांगली. तर त्यात कसं आहे, आपल्याला पाण्याची बाजू कमी आहे तरी आपली 1 तासच रोड ड्रीप चालते. त्याच्यावर हा ऊस माझा 7 बाय 6चा 50 गुंठे आहे आणि बाकीचा 3 एकर ऊस जे आहे 6 बाय 1.5 आहे. बाकीचा ऊस आहे तो बी 3 एकर ऊस आहे, तो 6 बाय 1.5 तो बी असाच आहे. फुटवे भरपूर आहेत असा अच्छा, आहे. म्हणजे फक्त कमी आहे पण तो पण ऊस ह्याच्यासारखाच आहे. तर आता कसं आहे, रामाय ॲग्रोटेकवर माझा पूर्ण विश्वास बसलेला आहे. आता माझे 42 वर्षाला मी ऊस लावतोय, बागायती क्षेत्र मी 42 वर्ष करतोय आणि ऊस करतोय दरवर्षी. माझा सह्याद्री कारखाना सबंध असल्यामुळे दरवर्षी माझा ऊस जातो. पण माझ्या आयुष्याच्या कारकिर्दीत मी सरासरी 8 साली 65 टनाच्या वर गेलेलो नव्हतो आणि नोव्हेंबर डिसेंबर लागली 50 टन जात होते. पण माझे खत्रे रामाय ॲग्रोटेक वापरल्यानंतर मला आता एक आत्मविश्वास वाटलेला आहे की माझा टनेजला 100-125 टन तर फूक मी जाणारच आहे. कारण 50 गुंठ्यात दिसतंय तसं. हां दिसतंय. तर शेतकरी मित्रांनो, हा आपला आहे रामायवटेचा रिझल्ट. जर आपण कुठं बाहेर कुठं रिझल्ट घेत नाही तर आपल्या पुसीसावळीमध्ये हा प्लॉट आहे. तुम्हाला बघायचं असलं तरी बघायला येऊ शकता तुम्ही. तर मित्रांनो, तुम्हाला जर इथं ऊस बघायला जर यायचं असेल पुसीसावळीमध्ये तर काका सांगतील की कुठे यायचं, काय तुम्हाला काका सांगा तुम्ही. उसळीमध्ये पारगाव फाट्याच्या खाली माळ्याचे मळा म्हणून आहे क्षेत्र, तिथं हा फळ आहे. बघा, तर तुम्ही बघायचं असलं तर तुम्ही बघू शकता मित्रांनो. तुम्ही फळ बघायला पण इथे येऊ शकता, खात्री करू शकता की बाबा आम्ही नक्की खरं बोलतोय का खोटं बोलतोय. जर स्वतः शेतकरी प्लॉटवर बघून येऊन व्हिजिट करून तुम्ही जाऊ शकता. तर तुम्हाला पण असा आपल्यातून रिझल्ट पाहिजे असेल मित्रांनो तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 992 26 30 992. तर खटाव तालुक्यात कुणालाही प्रोडक्ट काय लागले तर तुम्ही मला कॉल करू शकता. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.